आपल्या योजनाकार या यूट्यूब चॅनलमध्ये पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या 19व्या हप्त्यासंदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर 19वा हप्ता हा 12 डिसेंबर रोजी मिळणार। सविस्तर बातमी जाणून घेऊ तत्पूर्वी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केल्याच्या नंतर बेल आयकॉनला ऑल प्रेस करा। 12 डिसेंबर रोजीच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळणार का ही बातमी जी आहे ती खरी आहे का खोटी याची पडताळणी सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्यामुळे मित्रांनो आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केल्याच्या नंतर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा। बेस्ट सेल अवेलेबल आहे। मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये गेल्याच्या नंतर त्या लिंकला क्लिक करून नक्की जे सेल आहे बेस्ट सेल ऑफर चालू आहेत आपण व्हिजिट करू शकता। त्या लिंकला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे। तर केंद्र सरकारने सर्वसामान्य लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत। यातील एक महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजना। या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये आणि या योजनेमध्ये जर काही वाढ केल्यास एक हप्ता जो आहे 2,500 रुपयांचा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येऊ शकतो। कारण की नमो शेतकरी महासन्मान निधी योजना तसेच पीएम किसान महासन्मान निधी योजना या योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या हप्त्यामध्ये मित्रांनो लक्षात घ्या की जर वाढ केली तर नक्कीच हे वाढ केल्याच्या नंतर नक्कीच हप्ता जो आहे ते वाढवून येण्याची दाट शक्यता आहे। तर मित्रांनो आपल्याला माहितच आहे की याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे की 19वा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मित्रांनो प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजना ही भारत सरकारची एक प्रमुख योजना आहे आणि भारतातील लहान आणि सीमांत शेतकरी बांधवांना याचा लाभ होतो आणि जेणेकरून या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रत्येक 4 महिन्याला 2,000 रुपयाचा हप्ता देण्यात येतो आणि वार्षिक 15,000 रुपये। आज जर महायुती सरकारने जर यामध्ये वाढ केली हप्त्यामध्ये वाढ केली तर नक्कीच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकंदरीत 15,000 रुपये वार्षिक मिळून जातील। फक्त वार्षिक 6,000 रुपये मिळत होते ते 15,000 रुपये मिळतील अशी आशा आहे आणि महायुती सरकारने लवकरच हा पण निर्णय घेतील। तर मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा। आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद।